DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर रेणुका मंदिरासमोरील भागात गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत होते। वारंवार तक्रारी करूनही समस्या न सुटल्याने परिसरातील महिला भगिनींनी सकाळी सातपूर प्रभागाचे सभापती समाधान भाऊ देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीची विनंती केली। माहिती मिळताच समाधान देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रेणुका मंदिरासमोरील परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन करत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना, वायरमन आणि जॉईंटर यांना तातडीने घटनास्थळी बोलवण्याच्या सूचना दिल्या। जोपर्यंत नागरिकांचा वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। सभापती समाधान देवरे यांच्या हस्तक्षेपानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने नवीन केबल उपलब्ध करून दिली। वायरमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी नवीन केबल टाकून जॉईंटरचे काम पूर्ण केले आणि काही वेळातच परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांसह महिला भगिनींनी समाधान देवरे यांचे आभार व्यक्त केले। कर्तव्यदक्ष नगरसेवक आमचे समाधान भाऊ देवरे अशा शब्दात नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले। 3 दिवस झाले आमची लाईट नव्हती। डीपी मध्ये फॉल्ट होता, तर कंप्लेंट केली आम्ही, पण कोणीच त्याचं हे घेतलं नाही, मनावर घेतलं नाही। तर समाधान दादा देवरे यांना आम्ही कॉल करून बोलवलं। त्यांनी तात्काळ पटकन हे करून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि आमच्या महिला मंडळांकडनं खूप खूप धन्यवाद। भरपूर त्यांना कॉल केले ते काय आलेच नाही। शेवटी आम्हाला समाधान भाऊंना फोन करावा लागला। ते इथं आले, ते इथं येऊन बसले, तेव्हाच आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। आमची लाईट नव्हती आणि भाऊंना आम्ही फोन केला, ते प्रत्यक्ष आले, त्यांनी पाहणी केली आणि आमचे त्याबद्दल त्यांना धन्यवाद। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।